नमस्कार. आहार कोल्हापुरीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण डोसा करून पाहणार आहोत. त्याच्यासाठी इथे मी 2 वाट्या तांदूळ घेतलेले आहे. मोठ्या वाट्या तांदूळ घेतलेले आहे. इथे अर्धी वाटी आपल्याला उडदाची डाळ घालायची आहे. हे उडीद व तांदूळ आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत. इथे मी उडीद व डाळ स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे. त्यामध्ये आता आपण 1 वाटी चिरमुरे घालायचे आहे. त्यानंतर हरभऱ्याची डाळ आता आपण 1 वाटी घालून घ्यायची आहे. इथे 1 चमचा आपण मेथ्या घालून घ्यायच्या आहेत. त्यानंतर यामध्ये आपल्याला पाणी घालून घ्यायचं आहे. पाणी घालून आपण हे 6 तास असंच भिजत ठेवायचं आहे. पहा, आता डाळ आपली चांगली अशी भिजलेली आहे. 6 तास झालेले आहेत. डाळ व तांदूळ चांगले असे भिजलेले आहेत. आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया. थोडे थोडे करून आपल्याला हे डाळ व तांदूळ बारीक करून घ्यायचे आहेत. बारीक असं आता आपण हे पीठ करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण मिक्सरला हे सर्व डाळ व तांदूळ बारीक करून घेऊया. त्यानंतर एका भांड्यामध्ये आपण हे पीठ काढून घ्यायचं आहे. हे पीठ काढून झाल्यानंतर त्याला फर्मंट होण्यासाठी आपण 6 तास किंवा 4 तास, उन्हाळ्यामध्ये 4 तास लागतात, मीठ घालून घ्यायचं आहे. मीठ घालून आपण हे फर्मेंटेशनसाठी ठेवायचं आहे. इथे उन्हाळा असल्यामुळे हे 4 तासातच फर्मंट होतं. हे आता फर्मेंटेशनसाठी आपण हलवून, मीठ घातलेलं आहे ते हलवून ठेवायचं आहे. पहा, छान असं आता याला फर्मंट झालेलं आहे पीठ. एकदम डबल झालेलं आहे. आता एका गरम पॅनवरती आपण डोश्याचे 2 चमचे पीठ घालून डोसा तयार करून घ्यायचा आहे. पहा, छान असा डोसा आपला तयार झालेला आहे. साईडला आता याला थोडंसं तेल घालून हे झाकण लावून झाकून ठेवायचं आहे. आपल्याला 5 मिनटं हे झाकून ठेवायचं आहे. त्यानंतर पहा, हा छान असा खरपूस झालेला आहे. एक साईडच आपल्याला यामध्ये भाजून घ्यायची आहे. छान असा पातळ आपला डोसा छान तयार झालेला आहे. अशा प्रकारे सर्व डोसे आपल्याला करून घ्यायचे आहेत. अतिशय मस्त असा हा कुरकुरीत, पटकन उठणारा असा डोसा तयार झालेला आहे. मस्तच झालेला आहे. अशा प्रकारे सर्व डोसे आपण तयार करून घेऊया. पहा, हा पटकन असा निघतो.